तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो. तर आज आपण डोंगराच्या कडेला आलोय बरं का. आणि डोंगराच्या कडेला पाण्याचा शिवार आहे, मोठमोठाले तळी इथं. आता त्या तळ्याच्या कडनी विषय काय झालाय, गार शिवार असल्यामुळे ना लय थंडी वाजते येड्यागत. थंडी इतकी म्हणजे वारं बेकार असं, म्हणजे 7 जूनला कसं वारं येतं पावसाचं, अंग तसं वारं आहे बरं का. आता वारं सुटलंय म्हणजे आता आठवडा झालं लय भयानक वारं सुटलंय. इतकं गार लागतंय मित्रांनो की लय गार लागते. हा म्हणजे वारं एकदम बारीक झुळूक सुटते ना, अंगात अशी थंडी भरती बरं का. अंगा घेऊन बसलोय मित्रांनो. आणि थोडंसं तुम्हाला नियोजन दाखवणार आहे मी आपल्या वाड्यावरचं बाबा, म्हणजे नाही का. तरी मगाशी मला शूटिंग काढता आली नाही, कारण की स्वयंपाकाची ह्याची काढायची होती शूटिंग, कशी चूल पेटावली कशी नाही. पण आता मी बाबा गार लागतंय रात्रभर, वारं तर लय भयानक सुटलंय मित्रांनो. थोडंसं वाऱ्याचं बी तुम्हाला कसं सुटलंय ते दाखवतो. वारं बी ज्वारी आहेत, ऐकून ज्वारी आहे एकदम भयानक हालतीत आहे आणि खास वाजतीत आहे, म्हणजे वारं लय. आणि कळतंय की त्यांना. आणि हो काय शेल हालती तुम्हाला, म्हणजे वारं कळतच असेल कसं आहे बाबा शेल हालती. आणि उघड्यावर राहायचं म्हणजे मित्रांनो लय अवघड आहे. उघड्यावर कसं आहे, आपल्याला इथं घर नाही दार नाही काय नाही, आणि इथं वारं ती वारं, गार ती गार, पाऊस आला तरी उघड्यावर. शेवटी लय अवघड जिंदगी आहे मित्रांनो ही. आणि ह्या जिंदगीतून हेच म्हणजे धनगर जीवनात मित्रांनो तुम्हाला जे काय बाबा घडतं ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि खरंच बाबा आपल्या यूट्यूब चॅनलवर जे कोणी नवीन असतील मित्रांनो, त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्रायबर करा बरं का. असे जे आमच्या जीवनातल्या धनगरी जीवनातल्या घडामोडी काय ज्या असतील ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. खरंच माझ्यासाठी एक सबस्क्रायबर करा. तुमच्या एका सबस्क्रायबरमुळं मित्रांनो जर फायदा होत असेल मला, आणि जर आनंद भेटत असेल मित्रांनो, तर आनंद देण्यासाठी काय अडचण आहे तुम्हाला. खरंच म्हणजे एखाद्याच्या बाबा आनंदात सामील होणं हे खूप लाख मोलाची गोष्ट आहे मित्रांनो. त्यात खरं पुण्य आहे बरं का. तरी मी म्हणजे म्हणत नाही बाबा माझ्या फायद्यासाठी तुम्ही सबस्क्रायबर करा, पण खरंच मला त्यातून आनंद मिळणार आहे मित्रांनो. आणि ह्या बाबा धनगरी जीवनात मला प्रतिसाद भेटणार आहे मित्रांनो जर तुम्ही सबस्क्रायबर कराल. आणि जर सबस्क्रायबर केलं, लाईक शेअर केलं समजा मित्रांनो, तर मला खूप असं म्हणजे व्हिडिओ काढायला अशी एनर्जी आल्यासारखं वाटेल मित्रांनो, खूप आनंद वाटेल. तर मी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासमोर पाठवित राहील मित्रांनो. नडीत आडीत वेडीत कसलेही प्रसंग येऊन दे त्यात मी व्हिडिओ काढून पाठवित जाईल मित्रांनो. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करा बरं का. आणि आजची ही थंडी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आता तुम्हाला दाखवतो चला. अनुसया, अरे काय झालं का जेवण? जेवण झालं, खाऊन झाली, आता भांडी घासायचे ते. बर वारच लय गार झुळूक सुटली, लय गार वार या. हा टोम्याला जेवण बिवण सगळं जीवली. लय बेकार गार आहे डोंगराच्या कडेला. आज तर मैदाळीच गार हवा सुटली. लयच गार लागते बाबा येड्या गे इतकं नको. पाऊस काळे म्हणे. पाऊस आगुटीला कसं म्हणजे वाडा मागाय फिरल्यावर ते पहिल्या पावसाला कसं गार वारं सुटत. तसंच झालंय. दुराडा काय जाखान घातलं तर वाऱ्याने राहीना सुद्धा. नाही वाऱ्यात काहीतरी बदल झाली मेंढराला. मी तर काय केलंय, इथून पुती मांडली लाले वड्याचं झाड, कागद घेतलाय अंगावर पुती मांडली. नाही बाबा बाबाचं नियोजन लय बंड आहे. आणि दिदाबाईला बी निवारा केलाय आपण, जर ते काढून घेत. आजची मजल बी लांबची झाली. हा ना, दुराडात पडले ते 7:30 वाजता. आजचा लांबचा तकाटा पडल्यानं डोंगर बागेल लय मोठं डोंगर आहेत, त्यामुळे वार फिरतय. पवन चिक्या बिक्या आहेत त्या डोंगरानी. पवन चक्की असल्यामुळं पवन चक्कीचं बी थोडंफार वार लागत असेल ना. पण पवन चक्कीचं कुठलं वार येत तेव्हा एवढं? चिक्या वरती राहिल्या, इकडं नसेल वार येत त्याचं. काय माहिती आता. और पण ते वरती मगाशी तळ बघितलं, ते तळ बी केवढं मोठं होतं. इकडे ते डोंगरामुळे इकडे तळी लय मोठं इथं पाणी येत ना, आणि त्या पाण्यामुळं गार लागतं, एक जुळूक गार सुट्टी. काळूबाई पैसे सुट्टा असली. हा डोंगरच्या काळूबाई पाशी गार कसा असतं डोंगराव, अंग शिम टू शिम तसंच गार आहे. असंच असतं ना हो.
करायचं म्हणलं तरी तर मित्रांनो या ठिकाणी आपण हातरून टाकले बरं का, आणि हातरुणाच्या कडेला हो का या अशा प्रकारचं आपण बारकी पाल दिले. दिदाला निवारा आणि आपली दिदा कशी काय झोपली, अयो अगदी निवांत झोपली या. लय गार येडेगत लागते. भांडी घासाव का नको घासाव, चुलीत हार राहिला नाही, इतकंच गार वार सुटलंय. ते चुलीत अशी तुला पेटावली नाही असंच झाले चुलीत. गार मी असं दुधाला निवारा केला, असा निवारा करून 2-3 भाकरी केल्या आणि वाईट कालवण केलं. मग काय व्हिडिओच काढायचा होता, बरं फोनला चार्जिंग नव्हती, फोन चार्जिंग लावला होता त्यामुळे काही व्हिडिओ काढता नाही आला. तर मित्रांनो परिस्थिती कसं आम्ही स्वयंपाक करतो ती वार. तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघा 2 पोती आहेत बरं का. या 2 पोती आपण कागदावर ठेवली ते, कारण वारीने कागद राहिना म्हणून. आणि बाबा आपले मस्तपैकी झोपले ते. बाबा लागली होय झोप? जरा काय झालं, तांबाखू चोळून घेतोय, चोळून तांबाखू खाल्ली, हा निवण टेकायची बाबा. लईच गार लागते येडेगत. माझी पोरगी म्हणली, आणि पोरगी आणि तांबाखू खाल्ली, झोपल्या जागेवर जेवलो. आता 2 रगी वर कागद घेतला. आता काय करता आपल्याला आमची होती मला निवण मग काय उशी घेतलेली वर रग. झोपतो झोपो झोपा झोपा बिंदास, नाही काय अडचण, रस्त्या बिंदास झोपा. तर मित्रांनो अशा प्रकारचा कागद घेतला आणि आपण थंडी किती हे जेवण आपण बघू शकतो मित्रांनो. शेरडा मेंढराची ती कसली अवस्था, रातभर राहू उघडीच. बघा शिळी तर कसली पांढरी, म्हणजे हे उभे राहिली ते केस त्याचे आहे का. आणि गार जुळक सुट्टी, गार एकदम. आणि ह्या ठिकाणी असून दे. हो का ह्या ठिकाणी आपल्या मित्रांनो तिकडे पलीकडे डोंगर आहे बरं का, दिसत असेल थोडाफार. पण हो का इथं अशा आपण वारं आडायसाठी हे केले बरं का. इथं हातरून टाकले मस्तपैकी, आणि हे कागद आपल्याकडं असतो ते कागद टाकला, आणि कागदाला इकडं पाण्याची केंड आणि आपलं डालगं मांडलंय कोंबड्याचं. आणि हो का इथं असं मी हे ठोकले, लाकडं ठोकून त्याच्यावर कागद टाकलाय मित्रांनो, कारण लय इतकं भयानक वारं लागतं या की लय वारं लागतं या. आणि अनुसायचं चाललंय आपलं कुठं भांडी कुंडी. आता तिला स्वयंपाक पाणी चूल काय पेटत नव्हती मागाशी, पण हे काय तसं केलं निवारा आणि मग चूल पेटवली. लगा एवढे जाड लाकडाचा हार इजला होई. बघा राहिलं का काय, अयो नाहीतर आता हार नुसता राख राख केला असतं, भांडी घासली तर बी कोळांगला नसता. मग काय. आणि स्वेटर दुधाचा धुतला आणि माझा धुतला, ती काय वाळलं बी नाही त्यात. असं तर नाही काय अडचण. तर भांडी घासाव का नाही घासाव हे नियोजन चाललंय. घासून टाकायची सकाळ तरी आहेच की. सकाळ आहे बरं, घार मांडावं लागते, ते काय नियोजन करावं ते चालला ना. गार फिरत ए मी अख्खा पसार तिकडं तिकडं आज काळक्यात काय दिसलंच नाही. बॅटरी आता स्वयंपाकाच्या टायमाला लावली होती, आपण चालू केली. मग काय असू दे, आता काय करते. पसारा पाळा जरी पडला तरी आपलंच आहे. नाही वाडा अंधार पडताना पडला. 10 वाजले असतील आता. दाचा आता गड्या बोलूनच खरं. मग बरे हो. बरं का टाइमपास रेड्या लावून करते तू. घे घे भांडी घासाव का नाही घासाव तेच काय करावं ते डोकं चाला ना. टाकायची घासवणार तिनिसांची भांडी घासलेली चांगली असतात. आणि मग चांगले असतात बरं, हात का काढते, चुली उजून गेली. हार जेवलेला हात अजून का काढते, असं लुगडे साडीत गुंडाळलाय. बाबू इतकं गार लागतंय. आता एवढाच 10-12 दिवस लागतंय सक्रातीपर्यंत, का किती दिवस लागतंय काय माहिती. आता सक्रात आली असेल जवळ. अरे सक्रात आता किती आली की 5-6 दिवस. कोण म्हणतं
बुधवारी आहे. हा येईन या बुधवारी. हो उद्याचे बुधवारीच आहे. मग 3 दिवस राहिली. 3 दिवस राहिली. मग मंगळवारी बुगी येते का काय? मंगळवारी बहुतेक बोगी येईल, नाही बुधवारी बोगी येईल. मग बघू आपण कॅलेंडरमध्ये बघू आणि मग कळू. तर मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का, भोगी किती तारखेला आहे आणि संक्रांत किती तारखेला आहे. बुधवारी आम्हाला एक जण बाई म्हणली होती. हा का, आता कॅलेंडर बघावं लागेल. तर अशा प्रकारचे मित्रांनो आपलं नियोजन थंडीचं बरं का, खूप थंडी, भयानक थंडी आहे. तर एवढंच दाखवतो आणि थांबतो बरं का. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाबा, हे वारं कसले बरं का बघा, झाड वर आहे, झाड कसलं हलतं या. इथं खाली पाहू शकता जवळ, आणि इथं खाली ज्वारी आहे बरं का मित्रांनो. ही ज्वारी अशा प्रकारची हलती या, म्हणजे इतकं वार आहे. तर अनुसार चालली ते तिकडं भांडी घासायची. आता ते कशी काय भांडी, तिचं काय नियोजन कसं चाललंय ते पाहूया आपण. चला. बाबू लगाय, तुला काय गार बीर लागतंय का नाही? गार लागतंय बरं, काय करता. सकाळचं बी लय गार लागतंय. हा सकाळचं पण लय गार लागतंय. मग काय, आता आपली घासून टाकली म्हणजे परवडते का? हा बर. आता काय काय घेतले भांडी घासायला? साबण, राख घेतल्या म्हणजे पटकन निघतात ना. राखणी बी निघते का? हम्म. पाणी गरम केलंय का गार आहे? गारच पाणी. अयो, आपली पटापटा म्हणलं भांडी होते. मग काय. ती तेलकट मेलकट असतात ना भांडी, त्याच्यामुळे सामनाने स्वच्छ निघतात भांडी चांगली. मग काय. टायल गुंडाळला येता वेळेस म्हणलं भांडी घासतो. गार लागते रे. पाटणी वाईट घेतलं की तेवढाच फरक पडतो ना. हा मग. आता भांडी घासते. थंडीमुळे आता सकाळचं तर काही लवकर उठता येत नाही. पोरं उठती दिदा, त्यामुळं आता भांडी घासायची दिदाला झोपून. आता दिदा झोपली, आता म्हणलं तर भांडी घासून घ्यावं होतं. 7 वाजल्याशिवाय तर कोणी हातरुणातनं काही निघत नाही. मी बरोबर आहे. पूरमुळं आता आपण उठलं की ते उठतच ना बारक. हा मग काय. मग आपली आता भांडी घासली की बरी पडते. मग सकाळचं उठलं की पाणी लावून बघायचं, सरपान काटूक चूल हे पेटवायची. वाजतात 8-9 वाजता, तोपर्यंत आंघोळ्या येऊसपर्यंत. मग भांडी घासायची का चेळ्यात पाणी नेऊन बघायला सकाळचं गेले. लय अवघड. मग आता घासायची म्हणलं पटापटा घ्यावं घासून, झोपली तर. ही सगळे आहे तेवढी की भांडी घासायला लागतात आता. हे असायच, हे असायच, कुणी असायच. पाण्याचा तांब्या सुद्धा घासून घ्यायचा रोजच्या रोज. ते तर लागतच. आता ती भांडी येते बरं. ही भांडी घासताना येत ना जेवणाची, त्या भांड्या बरोबर धुवून हांड्यात घालायचा. बरोबर. सामनाचा वेळेस लय नाही ना, धुतली, परत धुतली नाही. मग अशी तिला रडत होती ती, वाळली किती लगेच. हा मग लगेच वाळतंय. त्याला काय वारच तसले. वारच सुटलंय तसलं. भांडी पालथी घालायसाठी आपण सरपणाचं ते करून घेतले असं. इकडे सरपण सपाट करून घेतले. हा सारखं करून घेतलं. आणि घासलेली भांडी तिकडे घेतली. आता 2 काळी भांडी आहे तेवढी घासून घ्यायची. तर मित्रांनो अशा प्रकारचं सुंदर असं अनुसायचं चाललंय बरं का. भांडी घासायचं, थंडी गारठ्याचं काय म्हणजे थंडी नाही गारठा नाही इकडं बघावं लागत मित्रांनो वाड्यावर बरं का. तर असंच आहे आमचं धनगराचं जीवन. थंडी म्हणावं लागत नाही, गारठा म्हणावं लागत नाही, काय नाही बरं का. जे काय आहे त्या परिस्थितीत
एकदम असं अगदी हसून खेळून आणि चेहऱ्यावर आनंद ठेवावा लागतो. असं दुखू खुपू करून जमत नाही मित्रांनो. असंच आहे आमचं जीवन सुंदर असं मित्रांनो. आम्ही जगतानीच जगतो बाबा. कारण दुःख जीवनात आणून किंवा बाबा असं नाही का नाराजगी आणून उपयोग काय आहे. तर ह्या ठिकाणी आता अनुसायचं चाललंय भांडी घासायचं. तर घासू दे तिला, घास आणि तू आता थांब. कढाई बी लय काळी झाली होती. पांढऱ्या शिपत निघायलाच लागते. काढावंच लागते. हा तर बळ लय लावायला लागतं ताकद. हा ताकद लावल्याशिवाय निघते करते. डाग कुठं ठेवायचा नाही. रात असू गारठा असू काय असू दुधासारखीच भांडी पांढरी शिपत लागते. साबण आणि चुलीची राख वापरल्यावर मस्त होते ना. हो आता काळी कढई आहे. किती काढून आणली पांढरी शिपत. राखच काळच होत ना. हा चुलीवलं भांड काळच होत. आतनं बी बघा कसे तिथे झाले. तर तिथं आपण काढणार आहे. चकाचक मध्ये हा डाग पुढं राहणारच नाही तिथं. घासल्याच्या पुढं. आता ही किती काळी होती धुतली हो. तुम्हाला समजूनच आता दाखवली होती आणि किती काळी झालेली. अशी भांडी काही घासली काही नाही हे बी कळण तुम्हाला कशी काढली कढई. चकाचकच बाबा निघली. हा का कढई कशी आतनं बाहेर ना अशी चकाची काढायला लागते. गारठा म्हणून जमत नाही, ऊन म्हणून जमत नाही. भांडी घासायला लागली ही अशी मस्त घासायला लागते चकाचक. हा आता वाळाय ठेवते दोर. हे बी पातेला हो का काळ आहे किती. तर त्याला काहीच घेतलेलं नाही हो का. राखण साबण थोडासा. ते बी पहिल्यांदाच घेतलेलं आहे. किती काळ असलं भांड ताकद लावली ना हातात बळ लागतो. मनगटात किती असलं तरी आपल्या आधीचं भांड नसतं घासाय गेलं तर. बरोबर. असं खसा भांडी घासली की लगेच निघते. भात झाला तर त्याला काय काढत बसते अरे. बाहेर तिथं बाजू आहे. बाहेरचं असलं तर तसलं ठेवतात तो. चांगलंच दिसलं पाहिजे. हा गार थंडी म्हणून नाही जुळत. निर्मळ भांड उग म्हणतात का. रदाळागत ठेवतात का काळे. तर रदाळागत वाटतं काळं भांड राहिले की. बरोबर. आता हे बुड काळ आहे तरी चुकून का व्हायना घासायच लागतं. बुडका आपण हे बुड काढायचं म्हणलं तरी निघणार. तर पातेलं ग हलकं होतं. बुडाने एवढं हलकं होत नाही मग बुड राहिले काळ. आता हे पातेलं कढाईवानी पांढऱ्या शिपत दाखवते निघले का नाही. एका जर भांड्याला इतकं लावायचं रोजच असता आजच नाही. हे तात्पुरतं असं दाखवलं असं म्हणू नका. मनापासूनच घासायची घासली भांड्या. रोजचीच आहेत आपली भांडी ही अशी घासणं. ते नाटाक बिटाक काहीच नाही आपलं. तर एका ताईने मला विचारलं होतं ताई तुम्ही भांडी कशाने घासताय. तर म्हणलं रागीची साबण आणि ताराची घासणी. हो का पांढरं शिपत काळ बुगलं होतं. ओके माझी भांडी आता चालतंय. धुवायचीच आता. मी आता झोपतो मित्रांनो बरं का. तर थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.